वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घाला आणि घटसर अशी कणिक मळून घ्या। कणकेचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता आपण मका वाफवून घ्यायचा आहे। 4 शिट्ट्या देऊन मका छानसा वाफवून घेतलेला आहे। आता मिक्सर मध्ये त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। आपलं वाटण करून झालेलं आहे। कांदा ऍड करा, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, धनापूड, लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी बडीशेप, जिरे, हळद, आलं लसणाची पेस्ट, थोडासा लिंबू पिळून आपण सारण तयार करून घेतलेलं आहे। आता गोल गोल आकाराची मोठी पारी लाटून घेतलेली आहे। त्रिकोणी साईज मध्ये आपल्याला पराठा पूर्णपणे पॅक बंद करून घ्यायचा आहे। पाण्याच्या साहाय्याने पॅक बंद करून घ्या। तिन्ही कडा आतल्या साईडला अशा दुमडवून घ्यायच्या आहेत। आता आपण पराठा मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सारखाच असा चमच्याच्या साहाय्याने दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे। झणझणीत असा मका पराठा तयार झालेला आहे।